आवाज येतोय का रे? कमेंट करा. आपलं चालू आहे सरळ व्याज मध्ये लक्षात लेक्चर क्रमांक 1 झालेला आहे. आज आपल्याला बघायचं आहे लेक्चर क्रमांक 2. टाईप क्रमांक 6 पर्यंत आलोय आपण. टाईप क्रमांक 6 झालेले आहेत. चला रे, लेक्चर क्रमांक 2 मधला आपलं टाईप क्रमांक किती बघतोय आपण? टाईप क्रमांक 7. बघा काय म्हणते, 10 12 दराने 4000 रुपये मुदलाचे 8 वर्ष मुदतीत जेवढे व्याज मिळते ना तेवढ्याच रकमेवर तेवढेच व्याज लक्षात ठेवा. 6 वर्ष मुदतीत मिळवण्यासाठी व्याजाचा दर कितीने वाढवावा लागेल? व्याज तेवढंच मिळतंय, व्याज सेम टू सेम आहे लक्षात ठेवा. 4000 रुपये मुद्दल आहे, 4000 रुपये मुद्दल आहे. 4000 मुद्दलावरती लक्षात ठेवा 12% दराने 8 वर्ष मुदतीमध्ये जेवढं काही व्याज मिळालं तुमचं तेवढंच व्याज मिळतं. तेवढंच व्याज म्हणते लक्षात, तेवढ्याच रकमेवर म्हणजे 4000वरती 4000वरती बघा व्यवस्थित लिहितो इथं. 4000 रुपये आहेत, 4000वरती 12% दराने 8 वर्ष मुदतीमध्ये जेवढं काही व्याज मिळेल, एका वर्षाला 12 रुपये व्याज, 8 वर्षाला 12 × 96 व्याज. जर 100ला 96 व्याज असेल तर 4000ला किती? हे सगळं कॅल्क्युलेशन व्याजाचं आलं. पुन्हा म्हणते तेवढीच रक्कम आहे, तेवढ्याच रकमेवरती तेवढ्याच व्याजदराने लक्षात ठेवा. बरोबर का? तेवढ्याच रकमेवर तेवढेच व्याज लक्षात ठेवा. 6 वर्ष मुदतीसाठी व्याजाचा दर कितीने वाढवावा लागेल? म्हणजे व्याजाचा दर तुम्हाला काढायचा आर तसाच ठेवला तुमचा, गुणिले किती वर्ष मुदतीसाठी? 6 वर्ष मुदतीसाठी. पण व्याजाचा दर कितीने वाढवायला पाहिजे म्हणते, म्हणजे रेट काढून घ्या अगोदर, नंतर बघा कितीने वाढवायचं ते. 4000ला 4000 काय झालं तुमचं? कॅन्सल झालं. बरोबर का रे? इथलं 100 इथलं 100 काय झाला तुमचं? कॅन्सल. का? 12/100 असणार, इथं सुद्धा r/100 असणार तुमचं. राहिलं काय बघा तुमचं? 12 गुणाकारामध्ये 8, बरोबर तुमचं r गुणाकारामध्ये किती आलं? 6. 6 एके 6, 6 दोन्ही 12, 8 दोन्ही किती आलं? 16. 16 बरोबर आलं r. व्याजाचा दर जो आला ना, व्याजाचा दर लक्षात ठेवा, तेवढ्याच रकमेवरती 6 वर्ष मुदतीमध्ये तेवढंच व्याज मिळवण्यासाठी व्याजाचा दर 16% पाहिजे तुमचा. मग कितीने वाढवावा लागला तुम्हाला? पहिला होता तुमचा 12, आता झाला 16. 16 वजा 12 केलं तर आलं तुमचं 4. किती टक्क्याने वाढवावा लागेल तुम्हाला व्याजाचा दर? 4% वाढवावा लागेल. चला क्लिअर का? किती टक्क्याने वाढवावं लागेल? 4% वाढवावं लागेल. मी असं का लिहिलं तुम्हाला एक सांगतो. हे एसआयचा फॉर्म्युला, इकडं पण एसआयचाच फॉर्म्युला. बरोबर चिन्ह मी काय लिहिलं? कारण 4000वरती 12% दरानं 8 वर्षामध्ये जेवढं काही तुम्हाला व्याज मिळणार आहे तेवढंच व्याज लक्षात ठेवा. 4000वरती तुम्हाला काय मिळणार आहे? ते 8% दरानं 6 वर्ष मुदतीत मिळणार आहे. म्हणजे 6 वर्षाचं व्याज आणि 8 वर्षाचं व्याज हे लक्षात ठेवा सेम आहे, पण व्याजाचा दर वेगळा आहे तुमचा. व्याजाचा दर वेगळा आहे. इकडे 12% आला, इकडे किती आला? 16% आला. मग व्याजाचा दर कितीने वाढवावा लागला? तर व्याजाचा दर 4%ने वाढवला. पहिला 12 होता, आता झाला 16 तुमचा. चला क्लिअर का रे बाबा? जाऊया नेक्स्ट क्वेश्चन करते. क्लिअर होते? चला पुढे. सेम टू सेम क्वेश्चन. 10 12 दराने 4800 रुपये मुदलाचे 5 वर्ष मुदतीमध्ये जेवढे व्याज मिळते तेवढेच व्याज तेवढ्याच रकमेवर 3 वर्ष मुदतीत मिळवण्यासाठी व्याजाचा दर कितीने वाढवावा लागेल? आपल्याकडे ती रक्कम आहे 4800. 4800 वरती 12% दराने किती वर्षाचं व्याज? 5 वर्षाचं व्याज. एका वर्षाला व्याज 12 रुपये, तर 5 वर्षाला व्याज किती? 12 पंचे 60. मग 100ला 60 तर 4800ला किती? आता म्हणते काय माहिती का? मिळेल तेवढेच व्याज. व्याज तेवढंच म्हणजे हे कॅल्क्युलेशन व्याजाचं आलं, हे सगळं कॅल्क्युलेशन व्याजाचं आलं. मग तेवढंच व्याज म्हणजे बरोबर तेवढंच व्याज तेवढ्याच रकमेवरती 4800 वरती 3 वर्ष मुदतीत लक्षात ठेवा मिळवण्यासाठी व्याजाचा दर कितीने वाढवावा लागेल? अगोदर व्याजाचा दर तर काढून घ्या. आता काय करा? भाग द्या. इथं 4800 4800 तुमचं कॅन्सल झालं. इथलं पर्सेंटेज तुमचं कॅन्सल झालं. राहिलं 12 गुणाकारामध्ये 5, बरोबर राहिलं 3 गुणाकारामध्ये 8. 3 एके 3, 3 चोक 12, 4 पंचे आलं 20. व्याजाचा दर जो आला तो किती टक्के आला तुमचा? 20% आला.
म्हणजे तेवढंच व्याज जर लक्षात ठेवा मिळवायचं असेल 3 वर्षामध्ये तेवढ्याच रकमेवरती, तर व्याजाचा दर तुमच्याकडे ती 20% पाहिजे. पण वाढवला किती? पहिला 12 होता, आता झाला 20. 20 वजा 12 केलं, आलं तुमचं 8%. आलं किती? 8%. व्याजाचा दर लक्षात, तेवढंच व्याज मिळवण्यासाठी 3 वर्ष मुदतीमध्ये व्याजाचा दर 8% वाढवावा लागेल तुम्हाला. चला, क्लिअर का? आवाज येतोय का रे? चला नेक्स्ट क्वेश्चन. दशादशी 18% दराने 6,500 मुदलाचे 3 वर्ष मुदतीत जेवढे व्याज मिळेल तेवढेच व्याज तेवढ्याच रकमेवर 6 वर्ष मुदतीत मिळवण्यासाठी व्याजाचा दर कितीने वाढवावा लागेल म्हणले. आपल्याकडे ती रक्कम आहे 6,500. आपल्याकडे रक्कम किती आहे? 6,500. 6,500 व्याजाचा दर आहे 18%. म्हणजे तुम्हाला वर्षाला 18 रुपये व्याज द्यावं लागेल 100. मग असं किती वर्ष द्यायचंय? 9 वर्ष द्यायचंय. म्हणजे हे कॅल्क्युलेशन जे आलं ते कॅल्क्युलेशन व्याज आलं, सरळ व्याज. ती म्हणते काय पुढं, जेवढे व्याज मिळेल हे व्याज मिळालं तेवढंच व्याज, तेवढं म्हणजे बरोबर करा, कारण तेवढंच व्याज घ्यायचं सिम्पल. हे कॅल्क्युलेशन म्हणजे तुमचं व्याज आलं. तेवढंच व्याज लक्षात तेवढ्याच रकमेवर म्हणते 6,500 वरती 6 वर्ष मुदतीमध्ये मिळवण्यासाठी व्याजाचा दर कितीने वाढवावा लागेल. अगोदर वाढवायच्या अगोदर 6,500 वरती 6 वर्षामध्ये तेवढंच व्याज मिळवण्यासाठी, हे व्याज मिळवण्यासाठी व्याजाचा दर किती तो अगोदर काढून घेऊया आपण. कॅल्क्युलेशन करा, तुमचं उत्तर निघून जाईल. 6,500 6,500 कॅन्सल झालं तुमचं. इथलं पर्सेंटेज कॅन्सल झालं तुमचं. राहिलं 18 गुणाकारामध्ये 9 बरोबर 6 गुणाकारामध्ये 8. 6 एके 6 साइन त्रिक 18. 9 आणि 3चा गुणाकार केला 9 त्रिक 27. व्याजाचा दर जो आला तो व्याजाचा दर किती टक्के आला तुमचा? 27% आला. म्हणजे तेवढंच व्याज लक्षात ठेवा, 6 वर्षामध्ये मिळवण्यासाठी तुम्हाला तेवढ्याच रकमेवर 27% व्याजाचा दर पाहिजे. पण वाढवला कितीनं? पहिला 18 होता, आता झाला 27. 27 वजा 18 केलं तर वरचे 7 तुमचे 2 9% आला. व्याजाचा दर किती टक्क्यांनी वाढवावा लागेल? 9% वाढवावा लागेल तुम्हाला. जाऊया पुढं. चला जाऊया का पुढे रे? चला पुढं. दशादशे 10 दराने 1,600 रुपये मुदलाच्या 8 वर्ष मुदतीमध्ये जेवढे व्याज मिळेल तेवढेच व्याज तेवढ्याच रकमेवर 5 वर्ष मुदती मिळवण्यासाठी व्याजाचा दर कितीने वाढवावा लागेल. आपल्याकडे रक्कम 1,600 आहे. आपल्याकडे रक्कम किती आहे? 1,600 आहे. 1,600 वरती लक्षात ठेवा 10% व्याजदर आहे. आणि 10% व्याजदर किती वर्ष मुदतीत? 8 वर्ष मुदतीमध्ये जेवढं व्याज काही लक्षात ठेवा 1,600 रुपये 10% दरानं 8 वर्षाचं व्याज जेवढं काही ती म्हणते तेवढेच व्याज, म्हणते तेवढेच म्हणजे बरोबर करा, तेवढंच व्याज लक्षात ठेवा. हे व्याज आलं बरं का, हे कॅल्क्युलेशन म्हणजे व्याज आलं. तेवढंच व्याज लक्षात ठेवा, तेवढ्याच रकमेवर म्हणजे 1,600 वरती तेवढ्याच रकमेवरती 5 वर्ष मुदती मिळवण्यासाठी तुमच्याकडे ती व्याजाचा दर कितीने वाढवावा लागेल. पण अगोदर व्याजाचा दर तो किती आहे तो काढून घ्या अगोदर. बाबा हे व्याज जे आहे, व्याज लक्षात ठेवा 1,600 वरती 5 वर्षामध्ये मिळवण्यासाठी व्याजाचा दर किती टक्के तो अगोदर काढा, नंतर बघूया किती टक्क्याने वाढला. कॅल्क्युलेशन करा. आता इथं तुमचं 1,600ला 1,600 तुमचं कॅन्सल झालं. हे पर्सेंटेज आहे, पर्सेंटेज तुमचं कॅन्सल झालं. 5 एके 5 5 दोन्ही 10. इथं 8 आणि 2 राहिले, 8 दोन्ही 16. 16 बरोबर उजवीकडे राहिला 8. व्याजाचा दर आला 16%. व्याजाचा दर किती आला तुमचा? 16% आला. ओके. मग
तेवढंच व्याज मिळवण्यासाठी तेवढ्याच रकमेवरती 5 वर्षासाठी लक्ष व्याजदर पाहिजे तुम्हाला 16%. वाढवला कितीनं? पहिला 10 होता आता झाला 16 वजा 10 केले आले तुमचे 6%. व्याजाचा दर किती टक्क्यांनी वाढवला? 6% वाढवला. चला क्लिअर का? क्लिअर का रे बाबा? नेक्स्ट क्वेश्चन चला. टाईप क्रमांक 7 क्लिअर का? टाईप क्रमांक 7 क्लिअर का? 4 गणित घेतलेत व्यवस्थित. प्रश्न जर टीईटीला आला तर आपला तिथं मार्क जाता कामा नये. ए ने 1500 रुपये रक्कम 3 वर्ष मुदतीसाठी बी ला व 2000 रुपये रक्कम 5 वर्षासाठी सी ला सरळ व्याजाने दिली. दोघांकडून ए ला एकूण 1160 रुपये व्याज मिळाले तर व्याजाचा दशादशे दर काय असं विचारलेलं आहे तुम्हाला. बघा प्रयत्न करा. बघा ए न काय केलं? 1500 रुपये 3 वर्ष मुदतीसाठी बी ला आणि 2000 रुपये रक्कम 5 वर्षासाठी सी ला दिली. लक्षात दोघांकडून त्याला काय झालं? ए ला 1160 रुपये मिळाले. दोघांकडून मिळाले लक्षात ठेवा. याचा अर्थ तुम्ही काय करायचं माहिती का? दोघांकडून मिळाले म्हणले की तुम्ही काय करायचं माहिती का? 2 SI च्या फॉर्म्युल्याची बेरीज करायची. म्हणजे काय? PRT छेदामध्ये 100 अधिक PRT छेदामध्ये किती करायचं? 100 करायचं. क्लिअर का रे बाबा? मग मला सांगा दोघांकडून किती मिळाले? 1160 रुपये मिळाले. बरोबर आहे का? पहिल्यानं लक्षात ए न 1500 रुपये दिलते. 1500 रुपये 3 वर्षासाठी दिलते. बरोबर ना रे? 3 वर्षासाठी दिलते. व्याजाचा दर आर मानून टाका. अधिक तुमचं अधिक काय येणार तुमचं इथं? 2000 रुपये सी ला दिलते. त्याला किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी. व्याजाचा दर तुमचा 8%च माना. का दोघालाही लक्षात ठेवा व्याजाचा दर सेमच होता. ए न काय केलं माहिती का? 1500 रुपये 3 वर्षासाठी लक्ष 8% व्याजानं काय केलं? बी ला दिले आणि 2000 रुपये 5 वर्षासाठी 8% दराने सी ला दिले. मग दोघांकडून व्याज मिळालं ते 1160 रुपये मिळालं. दोघांकडून व्याज जे मिळालं ते 1100 किती मिळालं? 60 रुपये मिळालं. तर हे कॅल्क्युलेशन करा तुम्हाला उत्तर मिळून जाईल. मला सांगा आता इथं काय आलं माहिती का तुमचं? इथं तुमचं पर्सेंटेज आहे. बरोबर आहे का रे? पर्सेंटेज म्हणजे छेद असतो तुमचा. म्हणजे इथले 2 शून्य, इथले 2 शून्य, इथले 2 शून्य, इथले 2 शून्य, इथलं पर्सेंटेज कॅन्सल झालं. छेदाला लिहिलं काय आणि नाही लिहिलं काय काही फरक पडत नाही. शक्यतो लिहूच नका. 1160 बरोबर 15 त्रिक 45 आर आलं अधिक तुमचं 20 किती आलं? 100 आर आलं. बरोबर का रे? 100 आर आलं. दोघांची ऍडिशन केली तुमची 145 आर आली. दोघांची ऍडिशन केली 145 इकडे आलं 1160. 1100 किती आलं? 60. 5 न भाग देतो. 5 2 10. 5 त्रिक 15 राहिला 1. 5 2 10. 5 2 10 राहिला 1. 5 त्रिक 15 राहिला 1. 5 2 10. इकडं 5 2 10. 5 9 45 आर. 29 9 2 18 29 7 9 चौक 36 तुमच्या 9 54 9 37 9 8 72. 9 8 72 29 गुणाकारामध्ये 8 करून 9 8 72. 8 2 16 16 आणि 7 वरचे 4 वरचे 3 223. 29 1 29 29 8 232. याचा अर्थ व्याजाचा दर जो आला तो इकडे आला तुमचा 8% बरोबर आलं तुमचं आर. व्याजाचा दर आला 8%. व्याजाचा दर आला 8% आला का चेक करून घ्या. हे मी जे वापरतोय लक्षात ठेवा पीआरटी आहे बरं का. इथं छेद इथं टक्के म्हणजे खाली 100 असतं इथे 100 असतं. ते कॅन्सल झाले इथले 0 आणि इथले 0 त्यामुळे ते मी खाली लिहिलंच नाही. लक्षात ठेवा आपल्याला स्टेप कमी करायचे. चला पुढं. जॉनी 2500 रुपये मोतीलालला 2 वर्ष मुदतीसाठी 4000 रुपये पोपटलाला 3 वर्ष मुदतीसाठी व्याजाने दिले.
त्याला दोघांकडून एकूण 1275 रुपये सरळ व्याज मिळाले. तर व्याजाचा दशादशक दर काय मी सांगितले, दोघांकडून लक्षात ठेवा त्याला एकत्र मिळालेले आहेत. जर त्याला दोघांकडून जर एकत्र मिळालेले असतील, बरोबर का, जर त्याला दोघांकडून एकत्र मिळाले असेल तर पीआरटीचा फॉर्म्युला म्हणजे सरळ व्याजा फॉर्म्युला प्लस मध्ये 2 वेळा लिहायचा. प्लस मध्ये 2 वेळा लिहायचा पीआरटी अधिक पीआरटी बरोबर तुमचं येणार व्याज. काय येणार तुमचं व्याज येणार व्याज. पी आर आणि काय आलं तुमचं टी. ओके, कारण हे व्याज दोघांकडून मिळालेलं व्याज. दोघांकडून व्याज किती मिळालं 1275. बरोबर आहे का. पहिल्याला काय केलं, जॉनीनं 2500 रुपये दिले. जॉनीनं 2500 रुपये मोतीलाला दिले. किती वर्षासाठी 2 वर्षासाठी. किती टक्के व्याजदरानं 8% व्याजदरानं. अधिक तुमचं दुसऱ्या पोपटलाला त्यानं काय केले 4000 रुपये दिले. 4000 रुपये किती वर्षासाठी 3 वर्षासाठी. किती टक्के दरानं 8% दराने. चला कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. पर्सेंटेज हे 2 शून्य कॅन्सल झाले. हे पर्सेंटेज हे 2 शून्य कॅन्सल झाले. इकडं आलं 1275 बरोबर 25 दोन्ही आलं तुमचं 50 आर अधिक इकडे किती आलं तुमचं, इकडं 4 त्रिक 12 120 आर आलं तुमचं. दोघांची ऍडिशन केली 120 आणि तुमचे 50 170 आलं. 170 आर आलं. इकडं आलं 1275. इकडं आलं 1275. 1275 लिहिलं 170 तुमचं गुणाकाराला, इकडे येईल भागाकाराला. बरोबर आलं तुमचं आर. तर व्याजाचा दर काढून घ्या तुमचा. कितीनं भाग जाईल 5 न. 5 दोन्ही 10 राहिले 2 5 5 25 राहिले 2 5 5 25. एकच मिनिट 5 दोन्ही 10 राहिले 2 5 5 25 राहिले 2 5 5 25. 5 त्रिक 15 राहिले 2 5 चोक 20 5 चोक 20 बरोबर का रे. 5 चोक 20 5 त्रिक 15 ठीक आहे. राहिला 2 5 चोक 20 ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ऍडिशन बरोबर आहे, एकदा चेक करा. भाग जातो का, तर तुमचा भाग जात नाहीये. भाग जात नाही. 34 करूया डायरेक्ट. 34 5 5 चोक 20 5 त्रिक 15 15 2 किती आले तुमचे 17. 15 2 आले 17. ठीक आहे, जास्त कमी होते, जास्त घेऊ जरा 6 साइन चोक 24 साइन त्रिक 18 18 2 20 204. ठीक आहे, 7 घेऊया. 204 लक्षात ठेवा. 7 चोक 28 7 त्रिक 21 7 चोक 28 7 त्रिक 21 21 आणि 2 किती आले 23 23 आले 23. 34 8 8 चोक 32 8 त्रिक 24 24 25 26 27 जास्त होते. भाग कितीचा बसला 7चा. 255 मधून 238 गेले. वरचे 15 16 17 17 राहिले. वरचा 0 दिला. बरोबर आहे का रे. पॉईंट दिला 34 5 170 34 5 170. व्याजाचा दर जो आला तो व्याजाचा दर आला 7.5%. व्याजाचा दर आला 7.5% आला का चेक करून घ्या. व्याजाचा दर 7.5%. चला थोडस भाग घालावं लागेल. पाडे वगैरे पाठ पाहिजे तुमचे. कॅल्क्युलेशन तुमचं स्पीड मध्ये पाहिजे. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चला. धीरूबाईने 6000 रुपये रक्कम गगनला 3 वर्षासाठी व 9000 रुपये रक्कम रमणलालला 5 वर्षासाठी व्याजाने दिले. त्यांना दोघांकडून 5040 रुपये सरळ व्याज मिळाले. तर व्याजाचा दर काय. सरळ व्याज मिळालेलं आहे त्यांना. मग दोघांकडून सरळ व्याज मिळाले. पहिल्याकडून सरळ व्याज मिळालं पीआरटी आणि दुसऱ्याकडून मिळालं पीआरडी. बरोबर का रे. मग दोघांकडून सरळ व्याज जे मिळालं ते सरळ व्याज किती आहे तुमचं 5040 लिहिले तर 5040. पहिल्याला रक्कम किती दिली पी दिला 6000. किती वर्षासाठी 3 वर्षासाठी. किती टक्के दराने 8% दराने. पहिल्याकडून एवढं व्याज मिळालं.
दुसऱ्याकडून किती व्याज मिळालं? 9,000 रुपये दिले ते दुसऱ्याला. किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी. व्याजाचा दर किती टक्के? 8%. हे पहिल्या व्यक्तीकडून व्याज मिळालं, हे रमणलालकडून व्याज मिळालं तुम्हाला, आणि दोघांकडून मिळालं ते 5,040 रुपये मिळालं. कॅल्क्युलेशन करा, तुमचं उत्तर निघून जाईल. इथला पर्सेंटेज, इथले 2 शून्य कॅन्सल. का? हे 100 छेदाला येतं बरं का. हे पर्सेंटेज, इथले 2 100 कॅन्सल. 5,040 मी हाय असं लिहिलं. इथं गुणाकार करा, साइन आला तुमचा 18, साइन 18 आलं तुमचं, इथं आलं आर, अधिक तुमचं इथं काय आलं तुमचं, 9 45 वरचा 0 आला तुमचा आर. बघा आता काय झालं, हितला 0, हितला एक 0 आणि हितला एक 0 कॅन्सल झाला तुमचा. बरोबर का रे? राहिले 504. 504 बरोबर 18 आणि 5 किती आले? 13. हातच्याला गेला एक, 4 5 5 निघाले 7, 63. 63 आर आले. 504 भागीला 63. का? 63 गुणाकाराला इकडे येईल भागाकाराला. बरोबर राहिला तुमचा आर. 63 न भाग जातो का बघा तुमचा? 63 न भाग जातो का? 63 8 करतो, 8 त्रिक 24, 8 संग 48, 48 आणि तुमचे 2 50, 8 त्रिक 24, हातच्याला 2, 8 संग 48, 48 2 आले 50, 63 एके 63, 63 8 504, 63 8 504 आलं तुमचं. याचा अर्थ 8% बरोबर आलं आर. व्याजाचा दर आला 8%. व्याजाचा दर आला 8%. चला जाऊया पुढं, आगे आगे बढ़ते. चला टाइप क्रमांक 9. टाइप क्रमांक 8 क्लिअर करे बाबा. टाइप क्रमांक 9 घ्या. 2 वर्ष मुदतीत 800 रुपये मुदलावर मिळणारे सरळ व्याज 500 रुपये मुदलावर मिळणाऱ्या सरळ व्याजापेक्षा 36 रुपयांनी जास्त आहे. तर व्याजाचा दर काय? 2 वर्ष मुदतीमध्ये 800 रुपये मुदलावरती मिळणारं काय व्याज असेल ना, लक्षात ठेवा. ते म्हणते सरळ व्याज हे 500 रुपये मुदलावरती मिळणाऱ्या सरळ व्याजापेक्षा 36 रुपयांनी जास्त आहे. म्हणजे 800 रुपयावर मिळणारं व्याज आणि 500 रुपयावरती मिळणारं व्याज, या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स 36 रुपये. किती आहे? 36. ज्यावेळेस असा प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस काय करायचं माहिती आहे का? सरळ व्याजातील फरक, हा सरळ व्याजातील काय आहे? फरक आहे. इथं लिहायचा फरक बरोबर पी आर टी वजा करायचं पी आर टी, वजा करायचं पी आर टी. का असं करायचं रे? कारण का पी आर टी म्हणजे सरळ व्याज, पी आर टी म्हणजे सरळ व्याज तुमचं. मग दोघांचं सरळ व्याज म्हणजे 800 रुपयावरचं सरळ व्याज आणि ह्या 500 रुपयावरचं सरळ व्याज यांच्यामधला जो डिफरन्स दिला असेल, लक्षात, दोन सरळ व्याजामधला डिफरन्स जर दिला असेल तर तुम्ही काय करायचं? सरळ व्याजचे दोन फॉर्म्युले मायनसमध्ये टाकायचे. कशामध्ये टाकायचे? मायनसमध्ये टाकायचे. का मायनसमध्ये टाकायचे? कारण राजाओ, सरळ व्याजामधला काय दिलेला आहे? तो फरक दिलेला आहे. मग आता या मुद्द्याकडे बघा, तुम्हाला 2 वर्ष मुदतीसाठी म्हणते 800 रुपयावरती मिळणारं सरळ व्याज. 800 रुपयावरती सरळ व्याज किती मिळणार? 800 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये व्याजाचा दर किती? 8% असणार. जर 800 रुपयावरती 2 वर्षाचं लक्षात ठेवा 8% दराने व्याज किती आलं हे सगळं कॅल्क्युलेशन आलं. प्लस 500 रुपयावरती 2 वर्षाचं 8% दराने व्याज तुमचं हे व्याज आलं आणि ह्या दोन व्याजामधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स आहे 36. डिफरन्स किती दिलाय? सरळ व्याजापेक्षा 36 रुपयांनी जास्त असू द्या किंवा 36 रुपयानं कमी असू द्या, शेवटी कमी किंवा जास्त हा दोघांमधला फरक असतो, हे लक्षात ठेवायचं फक्त. कॅल्क्युलेशन करा, कॅल्क्युलेशन करा. हे पर्सेंटेज आहे, इथले 2 शून्य गायब झाले. हे पर्सेंटेज, हे 2 शून्य गायब झाले तुमचे. इकडं आलं 36, 36 बरोबर 8 दोन्ही किती आलं? 16, 16 आलं तुमचं. वजा 5 दोन्ही किती आलं? 10 आलं, 10 आलं तुमचं. 36 हाय असं लिहिलं मी. 36 बरोबर 16 मधून 10 गेले किती आलं? 6 आर आलं तुमचं. 6 एके 6, 6 6 36, 6% बरोबर आला आर. व्याजाचा दर जो आला तो व्याजाचा दर किती आला? 6%. किती आला तुमचा? 6%. चला क्लिअर का? चला
पुढचा प्रश्न. 3 वर्ष मुदतीमध्ये 80 रुपये मुद्दलावरती मिळणारं सरळ व्याज म्हणजे 80 रुपयावरती मिळणारं सरळ व्याज हे 60 रुपये मुद्दलावर मिळणाऱ्या व्याजापेक्षा 8.40 न जास्त मिळाले. याचा अर्थ काय झाला, ह्या 80 रुपयावरती मिळणारं सरळ व्याज आणि 60 रुपये मिळणारं सरळ व्याज यांच्यामधला जो डिफरन्स आहे ना, तो डिफरन्स 8.40 आहे. मग 80 रुपयावरती व्याज किती मिळालं काढूया आपण. 80 गुणाकारामध्ये किती वर्षाचं, 3 वर्षाचं, किती टक्के दरानं, 8 टक्के दरानं म्हणायचं. हे कॅल्क्युलेशन काय आलं, 80 रुपयावरचं व्याज आलं. आता 60 रुपयावरचं व्याज किती मिळालं, तर 60 गुणाकारामध्ये मुदत तेवढीच आहे 3 वर्ष, व्याजाचा दर किती टक्के तुमचा, 8 टक्के आहे. मग हे 80 रुपयावरती मिळणारं व्याज हे 60 रुपयावरती मिळणाऱ्या व्याजापेक्षा 8.40 न कसं जास्त आहे. याचा अर्थ ह्या व्याजातला आणि ह्या व्याजातला फरक आहे 8.40. 8 पॉईंट किती आहे तुमचा, 40 आहे. बस हे तुम्हाला कॅल्क्युलेशन आता करायचं आहे. एवढं कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. काय राहतंय बघा तुमचं, हे 8.40 हाय असेल तो स्टेप वाढवतो मी. 80 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये आर, छेदामध्ये किती आलं तुमचं, 100. इथं वजा तुमचं 60 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये आर, छेदामध्ये किती आलं तुमचं, 100. इथला 0 इथला 0 कॅन्सल, इथला 0 इथला 0 कॅन्सल. आता 2 0 कॅन्सल होत नव्हते म्हणून मी छेदा लिहिलं जेणेकरून तुम्हाला समजावं. 8.40 बरोबर 8 3 किती आलं, 24 आर आलं तुमचं, बरोबर करे वाजा. साइन 3 किती आलं तुमचं, 18 आलं, 18 आर आलं तुमचं. 2 अपूर्णांकामध्ये छेद समान आहे. 2 अपूर्णांकामध्ये छेद 10 आणि 10 एकदाच लिहायचं असतो. ती बेरीज असो किंवा वजाबाकी 10 इथं लिहिला तुमचं. मग काय झालं माहिती आहे का तुमचं, हा 10 भागाकाराच इकडे येईल गुणाकाराला, म्हणजे 8.40 गुणाकारामध्ये आलं तुमचं 10, बरोबर. यांची वजाबाकी करा. 24 मधून 18 गेले, 8 4 वरचे 2 6, 6 आर आलं तुमचं, 6 आर. ओके, भाग द्या तुमचं 6 1 6, 6 1 6 राहिले किती तुमचे, 2 राहिले, दिला पॉईंट. 6 चोक 24 वरचा 0. तुम्हाला गुणाकार करायचं 1.40 गुणाकारामध्ये 10, बरोबर आलं तुमचं आर. तर गुणाकार करताना तुम्हाला माहिती आहे 1400 आलं, बरोबर आहे काय. 2 दशांश चिन्ह डावीकडे गेला, 2 दशांश चिन्ह तुम्ही डावीकडे गेला, किंवा 1 0 तर 1 दशांश चिन्ह तुम्ही उजवीकडे सरकवा, काही प्रॉब्लेम नाही. आर बरोबर आला तुमचा 14%. 14% बरोबर आर आला. व्याजाचा दर जो आला तो किती टक्के आला तुमचा, 14%. चला आलं का, चेक करून घ्या. 14%. चला जाऊया का पुढच्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न. 4 वर्ष मुदतीमध्ये 3500 रुपये मुद्दलावर मिळणारे सरळ व्याज आहे 27 रुपये मुद्दलावर मिळणाऱ्या व्याजापेक्षा 196 रुपयांनी जास्त आहे. तर व्याजाचा दशादश दर काय म्हणते. 3500 वरती 3500 वरती किती व्याज मिळाल ते अगोदर काढूया. 3500 वरती 4 वर्ष मुदतीमध्ये 8% दराने हे व्याज मिळालं तुम्हाला, बरोबर का. पुन्हा 2700 रुपयेवरचं व्याज काढा. 2700 रुपयेवरचं व्याज 2700 गुणाकार, मुदत 3 वर्षाचा आहे, व्याजाचा दर सुद्धा 8%च आहे. आणि ह्या 3500 वरती मिळणारं हे व्याज आणि 2700 वरती मिळणारं हे व्याज यांच्यामधला फरक जो आहे तो फरक किती, 196 रुपयांनी जास्त आहे. याचा अर्थ दोघांमधला फरक, हे व्याज ह्या व्याजापेक्षा 196 जास्त आहे, याचा अर्थ दोन व्याजामधला फरक 196 आहे. जरी कमी म्हटलं तरी सुद्धा लक्षात ठेवायचं तुम्ही, ते काय झालं तुमचा दोघा व्याजामधला फरक झाला. म्हणलं असतं की 196 रुपयांनी कमी व्याज आहे तरी दोघांमधला तो डिफरन्स झाला असता, काही प्रॉब्लेम नाही. मग इथले पर्सेंटेज आणि इथले 2 शून्य काय झाले, कॅन्सल. इथले पर्सेंटेज इथले 2 काय शून्य झाले तुमचे, कॅन्सल, बरोबर ना. राहिले काय 196 बरोबर. भाग कितीने जातोय का बघा तुमचा, 3 3 3 नाही, चला 35 चोक करा, 4 25, हातच्याला 2, 4 3 12, 12 2 किती आले 14, 140 आर आलं, वजा 27 3 81, 81 आर आलं तुमचं. इथं दोघांची वजाबाकी करा, 196 बरोबर वरचे किती रे 81, वरचे 19, 19 आणि 40 59 आले तुमचे इथं,
बरोबर का? एकदा कॅल्क्युलेशन बघून घ्या. 81 वरचे 9, 90 वरचे 10, 100, 19 आणि 40, 40 वरचे 10 ऍड केले, 50 वरचा 59. चला 101.96 छेदामध्ये किती आलं तुमचं? 59. बरोबर आलं तुमचं आर. भाग द्या, तुम्हाला आन्सर मिळून जाईल तुमचं. 59 दोन्ही केलं, 9 दोन्ही 18, 5 दोन्ही 10, 10 आणि 1 11, 118. बरोबर का रे? त्रिक करूया आपण. 9 त्रिक 27, 5 त्रिक 15, 15 16 17, 177. भाग कितीचा बसला? 3चा. भाग बसला 3चा, 177 आलं तुमचं. 177 वजा करा, तर राहिले 8, 16, 16तून नाही तर राहिले 9. बरोबर का रे? 16तून 7 गेले, राहिले 9. 8तून 7 गेला, राहिला 1, वरचा 0, 19. वरचा 0 घेतला, दिला पॉईंट. वरचा 0 घेतला, दिला पॉईंट. पुन्हा तुमचं 3च आलं. 3चा भाग आला बाजाला 2 स्थळापर्यंत. व्याजाचा दर आला 3.3%. व्याजाचा दर आला 3.3%. कॅल्क्युलेशन एकदा बरोबर आहे का चेक करून घ्या. व्याजाचा दर आला 3.3%. काय चुकलं का रे? कॅल्क्युलेशन बघा. मुदत 4 वर्ष, 3500, 2700. मिळणाऱ्या व्याजापेक्षा 196 रुपयांनी जास्त आहे, तर दशादशे दर काय? चुकलं का कॅल्क्युलेशन? 0 0 कॅन्सल. 4 25, हातच्याला 2. बरोबर. 4 ते 12, 12 2 14. बरोबर आहे की? 27 तर किती आलं तुमचं? 81. हा चुकलं, माझं कॅल्क्युलेशन चुकलं रे. तरी म्हणलं असं कसं काय झालं. हा, इथं बदल करा, इथं 3 वर्ष लिहिले, इथं 4 आहे ना, इथं कालावधी 4 वर्ष आपलं. हा, कालावधी 4 आहे. व्याजाचा दर तुमचा 8%. टक्के कॅन्सल झाला. इथं किती आलं? 196. इथं आलं 140. 35 चोक 140, आर वजा 27 चोक 4 7 28, हातच्याला गेला 2, 4 2 8, 8 2 आले 10. इथं आलं तुमचं आर. 196 बरोबर. वरचे किती राहिले? 100 100. 40 मधून तुमचे 8 गेले, राहिले 32. एकदा चेक करा रे. 4 7 28, खाली राहिला 2, 4 2 8, 8 2 10. बरोबर. 35 चोक 196 भागीला 32 आर. काय कॅल्क्युलेशन चुकतं का रे? ऑप्शन मध्ये तर उत्तर वेगळं आहे. चला ठीक आहे. ठीक आहे. 7 4 7 28, हातच्याला गेला 2, 8 2 10, 4 2 8, 8 2 10. बरोबर आहे की रे? बत्तीस 7 7 2 14, 7 1 21, 21 22. जास्त होते. 196. इथं उत्तर वेगळं दिले. 327 196. काय चुकतं का रे? बघा रे, इथं ऑप्शन मध्ये तर नाहीयेच, इथं भाग जातोय. 32 5 5 2 10, 5 3 15, 15 1 16, 32 सक्क 6 1 6 6 2 12, साइन 18 18 1 19, 32 1 32, 32 सक्क 192, साई 2 12 192. राहिले किती रे? 96 मधून 192 गेले, राहिले 4. वरचा 0 घेतला, दिला पॉईंट. 32 1 32, राहिले 8, वरचा 0. बरोबर का रे? 32 4 2 8, 4 3 12, नाही ना. 32 दोन्ही, 2 2 4 2 3 7 64.
6.12 येते 6.12 अप्रॉक्स जर पकडलं तरी 6. काय चुकलं बघा रे कॅल्क्युलेशन ऑप्शन मध्ये तर नाहीच आहे काय ह्यांची व्हॅल्यू चुकली काय कळना. चला बघा प्रयत्न करा झालं तर कमेंट करा मला पुढे जातो तोपर्यंत वेळ घालवण्यात काय मजा नाही. 4×25 4×3=12 चला नेक्स्ट बघा माझं तर उत्तर 6.12 आले तुमचं बघा एकदा चेक करून. 4.5 वर्ष मुदतीत 32 रुपये मुदलावर मिळणारे सरळ व्याज 4,000 रुपये मुदलावर मिळणाऱ्या व्याजापेक्षा 576 रुपयाने कमी आहे. मी सांगितलं कमी असू द्या किंवा जास्त असू द्या शेवटी त्या दोन सरळ व्याजामधला फरक असणार तो. तर व्याजाचा दशादशी दर काय म्हणते तुमचा मागाचं बघा बरं का गणित. चला 32 रुपयावरती मिळणारं जे व्याज आहे ते व्याज काढूया. 32 रुपयावरती मिळणारं व्याज 4.5 वर्षामध्ये 8% दराने हे आलं तुमचं व्याज 32 रुपयावरती. 4,000 रुपयावरचं व्याज करा 4,000 गुणाकारामध्ये 4.5 वर्षावरती 8% दराने आणि हे मिळणारं 4,000चं व्याज आणि हे मिळणार 32 रुपयाचं व्याज या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स आहे 576. तो डिफरन्स आहे 576. कॅल्क्युलेशन करा इथले 2 शून्य गायब झाले गायब म्हणजे कॅन्सल झाले. इथले 2 शून्य इथले पर्सेंटेज काय झाला कॅन्सल झाला. इथले 2 शून्य इथला पर्सेंटेज काय झाला कॅन्सल झाला. 576 हाय असं लिहिलं बरोबर. 32 गुणाकारामध्ये 4.5 डायरेक्ट करतो मी इथं 32 गुणाकारामध्ये 4.5 4.5 आलं तुमचं. 5 दोन्ही 10 5 त्रिक 15 आणि 1 16 4 दोन्ही 8 4 त्रिक 12 0 8 आणि 7 14 बरोबर का 4 1 2 3 आणि 4 आणि 1 1 144 144 आलं मायनस करा 45 गुणाकारामध्ये किती करायचं 40 करायचं 0 आहे असलेला 4×25 4 × 16 16 आणि 2 आले 18 1.180 आलं 100 किती आलं 80 आलं इथं आलं तुमचं आर. 576 मी हाय असं लिहिलं 576 बरोबर वजाबाकी करा तुमची 144 वरचे 6 ऍड केले किती झाले तुमचे 50 50 60 70 आणि 80 30 आणि वरचे 7 36 आर आला तुमचा 36 आर बरोबर करे. मग आता काय झालं माहिती का 36 तुमचं गुणाकार होते भागाकार आलं तुमचं 576 भागीला किती आलं तुमचं 36 बरोबर इकडं आलं तुमचं आर. 36 गुणाकारामध्ये 9 करतो मी 9 सक्की 54 9 सक्की 54 एकदा कॅल्क्युलेशन बरोबर आहे की एकदा चेक करा तुम्ही पण. एक मिनिट 36 एके 36 राहिले किती वरचे तुमचे 4 वरचे 10 वरचे 7 17 17 आणि तुमचे 4 21 राहिले तुमचे 21 36 सक्क बघूया 6 6 36 आली आजच्याला 3 का 6 3 18 18 आणि 3 21 216 36 सक्क 216 भाग पूर्ण गेलेला आहे आपला 16% बरोबर आलं तुमचं आर 16% बरोबर आलं व्याजाचा दर आला 16% व्याजाचा दर आला 16%. याचा अर्थ मगाचं उत्तर यायला पाहिलं होतं किती गडबड आहे तिथं लक्षात ठेवा. एकतर यांचा प्रश्न चुकला असणार 100% काहीतरी व्हॅल्यू चुकली असणार कारण कॅल्क्युलेशन तर 2 वेळा केले आपलं तर 6.12 आले ठीक आहे चला बरोबर आपण काढलेलं तरी पण एकदा चुकलं असेल तर सांगा मला कारण इथं बरोबर आलं याचा अर्थ इथं पण बरोबर येणं गरजेचं होतं पण त्यांची काहीतरी व्हॅल्यू इकडे तिकडे झाली असणार पुस्तकामध्ये. चला पुढचा प्रश्न क्लिअर का एकदा बघून घ्या ह्याच्यावरती प्रश्न आला टीटीला तर आपल्याला तो सोडवता यावा. सरळ व्याज लक्षात ठेवा सरळ व्याजामधलं लक्षात सांगितलं की ह्या रकमेवर ह्या मिळणाऱ्या रकमेवरती व्याज हे
ह्या रकमेवरती मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त आहे किंवा कमी आहे त्यावेळेस लक्षात ठेवायचं सरळ व्याजाचे दोन फॉर्म्युले मायनस मध्ये टाकायचे. फरक म्हणजे कमी असू द्या किंवा जास्त असू द्या तो सरळ व्याजामधला तो डिफरन्स असतो हे लक्षात असू द्या तुम्हाला. टाईप क्रमांक 10. दोन वेगवेगळ्या बँकाकडून 400 रुपये मुद्दलावर 5 वर्ष मुदतीसाठी मिळणाऱ्या सरळ व्याजातील फरक 15 रुपये. तर त्या दोन बँकाच्या व्याजदरातील फरक किती म्हणलंय. याचा अर्थ दोन्ही बँकाचा व्याजदर हा वेगळा आहे. दोन्ही बँकाचा व्याजदर फरक दिलाय याचा अर्थ तुम्ही PRT वजा करायचं PRT हे लक्षात ठेवायचं. म्हणजे ह्या बँकेवर मिळणारं व्याज आणि दुसऱ्या बँकेमधल्या पैशावर मिळणारं व्याज लक्षात ठेवा. समजा मी काय केलं माहिती का दोन वेगवेगळ्या बँकेमध्ये 400 रुपये टाकले. पहिल्या बँकेमध्ये मी 400 रुपये टाकतो. किती वर्षासाठी 5 वर्ष मुदतीसाठी टाकतो. बरोबर आहे ना. 5 वर्ष मुदतीसाठी टाकतोय. पुढे सांगितलं की मिळणारा फरक 15. तर दोन बँकाच्या व्याजदरातले फरक. पहिल्या बँकेचा व्याजदर हा R1 होता असं म्हणतो मी. काय होता R1 होता. पहिल्या बँकेचा R1 होता. R1 टक्के दरांनी 5 वर्षाचं लक्षात ठेवा 400 रुपयावरचं हे व्याज आलं. हे कॅल्क्युलेशन जे केलं तुम्ही तर हे व्याज मिळालं तुम्हाला. बरोबर ना रे. वजा करायचं तुम्हाला का व्याज मधला फरक दिलाय तुम्हाला 15 रुपये. आता दुसऱ्या बँकेमध्ये मी किती टाकले 400 रुपये टाकले. दुसऱ्या बँकेमध्ये पण 400 रुपये टाकले. किती वर्षासाठी टाकले 5 वर्षासाठी टाकले. पण दुसऱ्या बँकेचा व्याजदर होता R2. दुसऱ्या बँकेचा व्याजदर होता R2. का मी मानतोय कारण इथे व्याज दरातला फरक विचारलाय. जर व्याज दरातला फरक विचारला असेल तर दोन बँकांचा लक्षात ठेवा व्याजदर हा वेगवेगळा असायला पाहिजे तुमचा. म्हणून मी पहिल्या बँकेचा व्याजदर R1 मानला आणि दुसऱ्याचा मानला R2 लक्षात ठेवा. आणि मग पहिल्या बँकेमध्ये एवढं व्याज मिळालं दुसऱ्या बँकेमध्ये एवढं व्याज मिळालं आणि दोघांमधला फरक जो आहे तो फरक आहे 15 रुपये. फरक किती आहे तुमचा 15 रुपये आहे. चला कॅल्क्युलेशन करा. इथलं पर्सेंटेज आणि इथले 2 शून्य गायब झाले. इथला पर्सेंटेज इथले 2 शून्य तुमचे गायब झाले. राहिलं काय बघा 15. 15 बरोबर 4 पंचे किती आलं तुमचं 20 आलं. 20 आलं R1 मायनस 4 पंचे 20 आलं. 20 आलं तुमचं R2. 20 आलं तुमचं R2. मग मला सांगा यातनं कॉमन बाहेर काय निघते 15 मी हाय असं लिहिलं 15 बरोबर ह्यातून 20 आहे इथं पण 20 आहे कॉमन बाहेर आलं 20 कंसामध्ये राहिलं R1 मायनस R2. R1 मायनस काय राहिलं R2 राहिलं तुमचं. क्लिअर खरे बाबा. मग मला सांगा 15 हाय असं लिहिलं छेदामध्ये 20 तुमचा गुणाकाराला इकडे येईल तुमचा भागाकाराला आणि इकडे राहिला तुमचा R1 मायनस R2 आणि आपल्याला तेच पाहिजे R1 मायनस R2च पाहिजे का दोन बँकाच्या व्याजदरामधला फरक पाहिजे. ऑलरेडी इथं फरक आला. कॅल्क्युलेशन मध्ये हे आहे का बघायचं चेक करायचं उत्तर तुमचं बरोबर नसेल तर पुढे जावा. भाग द्या 5 त्रिक 15 5 चोक 20 3 छेदामध्ये 4 आलं 3 छेदामध्ये 4 आलं बरोबर आलं R1 मायनस R2. भाग द्या 4 0 0 वरचा शून्य घेतला दिला पॉईंट 4 7 28 राहिले 2 वरचा शून्य 4 25 0.75 असं पण तुम्हाला बेसिक गोष्टी माहित पाहिजे. शेकडेवारीमध्ये मी शिकवले 3/4 म्हणजे लक्षात ठेवायचं 0.75. 3/4 म्हणजे 0.75 असतं. दोन बँकाच्या व्याजदरामधला जो फरक आला तो फरक मिळाला 0.75 रुपये. 0.75 आलं का चेक करून घ्या. जाऊया पुढं. नेक्स्ट क्वेश्चन. दोन वेगवेगळ्या बँकातून प्रत्येकी 17,000 रुपये मुद्दलावर 2 वर्ष मुदतीत मिळणाऱ्या सरळ व्याजातील फरक 85 रुपये आहे. तर त्या दोन बँकाच्या व्याजदरामधला फरक किती विचारलाय तुम्हाला. बघा पहिल्या बँकेकडून काय केलं 17,000 रुपये घेतले. प्रत्येकी 17,000 रुपये मुद्दलावरती म्हणले. पहिल्या बँकेत 17,000 रुपये
इकडे कॅल्क्युलेशन करतो. पहिल्या बँकेत 17,000 रुपये, बरोबर का? किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी. किती टक्के दरानं? R1 टक्के दराने. दुसऱ्या बँकेमध्ये सुद्धा लक्षात ठेवा 17,000च केले. एकच मिनिट आहे, बसत नाही ना, इथं लिहितो. पहिल्या बँकेत 17,000 रुपये, किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी. व्याजाचा दर किती? R1 टक्के. मिळणाऱ्या सरळ व्याजातील फरक. दुसऱ्या बँकेमध्ये सुद्धा किती? 17,000च ठेवले. किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी. पण व्याजाचा दर आला R2 टक्के. कारण आपल्याला शेवटी प्रश्न जो विचारला ना, तो प्रश्न विचारला 2 बँकाच्या व्याजदरामधला फरक किती. दिमागात आलं पाहिजे ना, 2 बँकाच्या व्याजदरामधला फरक, याचा अर्थ दोन्ही बँकाचा व्याजदर हा वेगवेगळा असणार 100%. मग मला सांगा, ह्या बँकेकडून लक्षात, एका बँकेमध्ये ठेवलं 17,000, तिथून व्याज एवढं मिळालं. दुसऱ्या बँकेत ठेवलं 17, तिथून एवढं व्याज मिळालं आपल्याला. आणि त्यांच्या व्याजामधला जो फरक आहे तो फरक आहे 85 रुपये. फरक किती आहे तुमचा? 85 रुपये. आता विचारले मग व्याजदरामधला फरक किती. हे पर्सेंटेज आणि हे 2 शून्य गायब झाले. हे पर्सेंटेज आणि हे 2 शून्य गायब झाले तुमचे. राहिलं काय? 17 दोन्ही 34, 340 R1. इकडं राहिलं 17 दोन्ही 34, वरचा शून्य, इथं राहिला R2. बरोबर आलं तुमचं 85. बरोबर आलं तुमचं 85. कॉमन काय बाहेर आलं रे तुमचं? 340 आलं. बरोबर का? राहिलं तुमचं R1 मायनस R2. R1 मायनस R2 बरोबर आलं तुमचं 85. बरोबर आलं 85. आपल्याला R1 मायनस R2 काढायचं आहे. 85 आहे असं लिहिलं. 340 गुणाकाराला, इकडे येईल तुमचं भागाकाराला. इकडे येईल तुमचं भागाकाराला. भाग द्या, तुम्हाला उत्तर मिळून जाईल तुमचं. बघा 17चा पाडा, 17 5 85, 17 1 17, 17 2 34, 17 0 0. वरती आलं 5, खाली राहिलं 20. 5 1 5, 5 चोक 20. 1 छेदामध्ये 4 आलं. 1 छेदामध्ये 4 आलं. याचा अर्थ R1 मायनस R2 जो आला तो आला तुमचा 1/4. आणि 1/4 म्हणजे शेकडेवारीमध्ये मी शिकवले, 1/4 म्हणजे 0.25. 1/4 म्हणजे 0.25. चलो क्लिअर का रे बाबा? 4 0 0, 4 2 8, 4 5 20. चला क्लिअर का? अरे क्लिअर करे. 2 वेगळ्या बँकातून प्रत्येकी 12,000 रुपये मुदलावर 3 वर्ष मुदतीत मिळणाऱ्या सरळ व्याजातील फरक 540 आहे. तर त्या 2 बँकातील व्याजदरामधला फरक किती? समजा मी काय केलं, पहिल्यांदा बँकेमध्ये टाकलं 12,000 रुपये, एका बँकेत टाकलं. बरोबर का रे? किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. त्या बँकेनं मला व्याजदर दिला R1 टक्के. किती दिला? R1 टक्के. हे कॅल्क्युलेशन केलं की मला मिळालं व्याज. काय मिळालं? व्याज मिळालं. दुसऱ्या बँकेमध्ये मी पण 12,000च टाकले. किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. पण व्याजाचा दर होता R2 टक्के. किती होता? R2 टक्के. पहिल्या बँकेकडून एवढं व्याज मिळालं, दुसऱ्या बँकेकडून एवढं व्याज मिळालं, आणि ह्यांच्या व्याजामधला जो फरक आहे तो फरक आला 540. फरक किती आला? 540. चलो क्लिअर का? आता काटाकाटी करायला शिका. हे पर्सेंटेज, हे 2 शून्य कॅन्सल. हे पर्सेंटेज, हे 2 शून्य कॅन्सल. बरोबर का रे? मग राहिलं काय बघा तुमचं? इथं राहिलं 103 3 3 3 3 3 3 3. तिकडं पण भाग द्यावा लागेल. 12 2 24, 12 3 36, 360 R1 वजा 12 2 24, 12 3 36, वरचा 0 360 R2. बरोबर आलं 540. बरोबर आलं 540. कॉमन बाहेर काय आलं तुमचं? 360. मग R1 मायनस R2 बरोबर 540 छेदामध्ये 360 गुणाकाराला, इकडे भागा करायला. का रे बाबा? कारण ह्याच्यामधून कॉमन जे निघलं होतं ते 360 निघलं होतं. 0 0 कॅन्सल. 0 0 कॅन्सल. 18 3 54, 18 1 18, 18 2 36. 3/2. R1 आणि R2 मधला फरक आला 3/2. पण तो ऑप्शन मध्ये नसेल ना, तर तुम्हाला पुढे जावं लागेल. R1 मायनस R2 बरोबर भागा येतात. आता तुमचं 3/2 ला भागा. बे 1 बे, राहिला 1, वरचा 0 दिला पण, बे 5 10. 1.5. 1.5.
दोन बँकाच्या व्याजदरामधला डिफरन्स वाला तो डिफरन्स आला 1.5%. आला का चेक करून घ्या. जाऊया गेलं पुढं. चला नेक्स्ट क्वेश्चन. टाईप क्रमांक 11. टाईप क्रमांक 11. चला, एक ठराविक रकमेची सरळ व्याजाने 8 वर्षात दाम दुप्पट होण्यास व्याजाचा दशादशे दर काय असावा म्हणले. एक लक्षात ठेवायची, ट्रिक लक्षात ठेवायची. बाकी लक्षात ठेवा का डोक्यात घेऊ नका, ट्रिक फक्त लक्षात ठेवा. बाकी पण गोष्टी होऊ शकतात. 100 रुपये मानून तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. 100 मानलं, दाम दुप्पट एवढ्या वर्षामध्ये होते, लक्षात ठेवा. बरोबर का? त्यानुसार सुद्धा तुम्ही काढू शकता. एका वर्षाचं तुम्ही व्याज काढलं, एका वर्षाचं व्याज म्हणजेच लक्षात ठेवा तुमचा व्याजाचा दर असतो. त्यानं सुद्धा काढू शकता, काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही असं करू शकता. दर गुणाकारामध्ये समय, दर गुणाकारामध्ये समय बरोबर पट वजा 1 गुणाकारामध्ये 100, पट वजा 1 गुणाकारामध्ये 100. ही ट्रिक लक्षात ठेवा. बस ज्यावेळेस तुम्हाला दाम दुपटीवरती प्रश्न विचारला जाईल, तिपटीवरती प्रश्न विचारला जाईल, चौपटवरती प्रश्न विचारला जाईल, एक ठराविक रक्कम देतील, त्या ठराविक रक्कम लक्षात ठेवा एवढ्या एवढ्या वर्षामध्ये एवढी एवढी पट होते, तर व्याजाचा दर काय असेल विचारला असेल, त्यावेळेस मात्र तुम्ही ही लक्षात ठेवा, ट्रिक लक्षात ठेवा. आता आपल्याला काय विचारलंय, मला सांगा एका ठराविक रकमेचे सरळ व्याजाने 8 वर्षात दर तुमचा काढायचा आहे. तुम्हाला दर काय म्हणले, दर गुणाकार बरोबर कालावधी लिहायचा 8 वर्ष बरोबर तुम्हाला पट आहे 2 पट, दुप्पट म्हणजे दाम दुप्पट म्हणजे 2, 2 वजा 1 गुणाकारामध्ये करायचंय 100. हे आर तसंच ठेवलं, 2 वजा 1 केलं, 1 गुणाकारामध्ये 100 केलं, 100, 100 छेदामध्ये किती आलं तुमचं 8, 100 छेदामध्ये किती आलं तुमचं 8 आलं राजा. बरोबर करे. मग इथं भागलं तुमचं 8 1 8, राहिला तुमचा 2, 8 2 16, राहिले 4, वरचा 0 दिला पण 8 45. एका वर्षाचं व्याज आलं 12.5, एका वर्षाचं व्याज आलं 12.5. याचा अर्थ राजा आर आला तुमचा 12.5%. व्याजाचा दर लक्षात ठेवा, एक रक्कम 8 वर्षामध्ये दाम दुप्पट होण्यासाठी व्याजाचा दर 12.5% पाहिजे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. एका रकमेची सरळ व्याजाने 12 वर्षात दाम दुप्पट होण्यास व्याजाचा दशादशे दर काय म्हणते. व्याजाचा दशादशे दर काढायचा आहे. दर बरोबर दर गुणाकारामध्ये समय किती आहे तुमचं 12 वर्ष बरोबर किती पट व्हायचे दुप्पट, 2 वजा 1 केलं, गुणाकारामध्ये केलं 100. इथं 2 वजा 1 एकच आलं, 100 आलं तुमचं, भागीला आलं तुमचं 12, इकडं आलं तुमचा दर. भाग द्या, 12 1 12, 12 8 96, राहिले 4, वरचा 0 दिला पॉईंट, 12 2 24, 12 3 36, 36 राहिले 4 36, 8.3%. व्याजाचा दर आला 8.3%. चला क्लिअर का, व्याजाचा दर आला 8.3%. चला नेक्स्ट क्वेश्चन. एका रकमेची सरळ व्याज 9 वर्षात दाम दुप्पट होते. सरळ व्याजाने ने 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 दाम दुप्पट होते 9 वर्षात, तर व्याजाचा दशादशे दर काय सांगितले. ट्रिक मी तुम्हाला दर गुणाकारामध्ये समय. आता मी तुम्हाला वेगळी पण मेथड सांगू शकतो लक्षात ठेवा 100 मानून, पण तुम्हाला ते लक्षात राहणार नाही म्हणून मी सांगितले ट्रिक. दर गुणाकारामध्ये समय बरोबर लक्षात ठेवा. तुम्हाला काय करायचं, समय लिहितो डायरेक्ट मी इथं 9 आहे बरोबर पट आहे 2, 2 वजा 1 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं 100,
2 वजा 1 1 गुणाकारामध्ये 100 100 छेदामध्ये आलं 9 इकडं आला तुमचा दर. पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करा 9 तसंच लिहिलं 9 एके 9 राहिला 1 9 एके 9 राहिला 1 11.1/9%. 11.1/9%. कसं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये केलं बघा 9 इथं तसंच लिहायचं 9 ने भागायचं मला 9 एके 9 1 चा भाग बसला पुन्हा इथे 1 राहिले पुन्हा 10 4 झाले मग म्हणायचं 9 एके 9 1 चा भाग बसला 10 तून 9 गेला राहिला 1 1 राहिली बाकी वरती डोक्यावर लिहायची 9च्या. चला क्लिअर का. पुढचा प्रश्न 1200 रुपये मुदलाची सरळ व्याजाने 16 वर्षात दाम दुप्पट होण्यास व्याजाचा दशांश दर काय. दाम दुपटीवरती प्रश्न विचारला तिपटीवरती प्रश्न विचारला त्या रकमेचा विचारच करायचा नाही अजिबात विचार करायचा नाही. लक्षात ठेवा दर काढायचा आहे दर गुणाकारामध्ये समय तुमचा किती वर्ष 16 बरोबर पट किती आहे तुमची 2 2 वजा 1 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं 100. इकडे कॅल्क्युलेशन केलं 100 आलं 16 गुणाकाराला इकडे येईल भागाकाराला तुमचा निघून जाईल दर. 16 एके 16 16 सक्की 96 16 सक्की 96 राहिले किती तुमचे 4 वरचा घेतला 2 16 एके 16 पॉईंट दिला 16 दोन्ही 32 16 दोन्ही 32 राहिला 8 वरचा 0 16 85 16 85 व्याजाचा दर आला 6.25%. व्याजाचा दर आला 6.25%. क्लिअर करे बाबा. व्याजाचा दर आला 6.25%. चलो नेक्स्ट. एक ठराविक रक्कम सरळ व्याजाने 18 वर्षांच्या मुदतीत तिप्पट होते तर व्याजाचा दशांश दर का. सेम 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 काही बदल करू नका. दर विचारलाय दर गुणाकारामध्ये समय समय हे तुमचा 18 18 बरोबर पट पट आहे 3 पट वजा 1 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं 100. इकडे कॅल्क्युलेशन केलं तुमचं 3 वजा 1 आले 2 2 गुणाकारामध्ये 100 आले 200 200 भागेला आलं तुमचं 18 200 भागेला आलं 18 तुमचा काय निघून जाईल दर निघून जाईल 18 एके 18 राहिले तुमचे 2 18 एके 18 राहिले तुमचे 2 वरचा 0 18 एके 18 11.11%. व्याजाचा दर आला 11.11%. 11.11%. 0.11 म्हणजेच लक्षात ठेवायचं 0.11 म्हणजेच 1/9 असतं. 0.11 म्हणजे 1/9 असतं. शेकडेवारीमध्ये मी शिकवलेलं आहे. चला जाऊया पुढं. चला नेक्स्ट क्वेश्चन. एका रकमेची सरळ व्याजाने तिप्पट होण्यास 24 वर्ष लागतात तर व्याजाचा दशांश दर काय. दर विचारलाय दर गुणाकारामध्ये समय समय हे 24 पट आहे तुमची तिप्पट 3 वजा 1 गुणाकारामध्ये आलं तुमचं 100 3 वजा 1 आलं 2 2 गुणाकारामध्ये 100 आलं 200 200 भागेला आलं तुमचं 24 इकडं आला तुमचा दर. बरोबर करे. इकडं भाग द्या 2 बे 1 बे बे 2 4 बे 1 बे 0 0 0 इकडे 100 100 छेदामध्ये आलं 12 12 एके 12 12 अट्टी 96 12 अट्टी 96 राहिले 4 वरचा 0 दिला पॉइंट 12 2 24 12 त्रिक 36 36 राहिले 4 वरचा 0 12 त्रिक 36 8.33%. व्याजाचा दर आला 8.33% आला का चेक करून घ्या. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चलो नेक्स्ट. एका रकमेची सरळ व्याजाने 24 वर्षात चौपट रक्कम होते तर व्याजाचा दर काय विचारले. सेम तीच ट्रिक लक्षात ठेवा काही बदल करायचा नाही. 24 बरोबर किती पट म्हणते 4 पट 4 वजा 1 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं 100 4 वजा 1 आलं 3 3 गुणाकारामध्ये 100 आलं 300 छेदामध्ये 24 गुणाकार आलं इकडे जाईल तुमचा भागाकाराला इकडे राहिला तुमचा दर. भाग द्या आता भाग द्या कितीनं भाग देता 2 बे 1 बे बे 2 4 बे 1 बे राहिलं 1 बे 5 10 बे 0 0 पुन्हा भाग द्या 12 1 12 12 1 12 राहिले 3 12 2 24 12 3 36 12 2 24 राहिले 6 वरचा 0 दिला पण 12 5 60 दर जो आला ना तो दर आला 12.5%.
12.5% आला का चेक करून घ्या. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न, 5,000 रुपये मुद्दलाची सरळ व्याजाने 36 वर्ष मुदतीत 5 पट रक्कम होण्यात व्याजाचा दर काय? पटीवर प्रश्न आला की तुम्ही मुद्दल बघायचीच नाही. 5,000 बिजार काय सुद्धा लक्षात ठेवा. दर लिहायचा, दर काढायचा आहे. दर गुणाकारांसमय ती म्हणते 36 वर्ष बरोबर किती पट आहे? 5 पट वजा 1 करायचं गुणिले करायचं 100. बस हे दिमाग जास्त लढवू नका तुम्ही तिथं. इकडं 5 वजा 1 आले 4, 4 गुणाकारामध्ये 100 आलं 400, छेदामध्ये आलं तुमचं 36. इकडं आला तुमचा दर. भाग द्या, कितीनं भाग जातो तुमचा? 4, 4 9 36, 4 1 4, 4 0 0 4 0 0. 100 100 छेदामध्ये आलं तुमचं 9. इथं लिहिला 9, 9 1 9 राहिला 1, 9 1 9 राहिला 1 तुमचा वरती लिहा 11.1/9 म्हणजे 11.11%. आता तुम्हाला भाग घालवता आला पाहिजे बरं का, लक्षात ठेवा. आता परीक्षा जवळ आली आपली, नंतर मी स्लो सांगत बसलो तर खूप वेळ तरी पण स्लो सांगतो मी, काय पुढे जात नाही स्पीडमध्ये. कन्सेप्ट समजून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन 13वा. दशादशे 6.1/4 दराने एका रकमेचे दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील? तेच लक्षात ठेवा ट्रिक. दर गुणाकारामध्ये समय बरोबर पट वजा 1 गुणाकारामध्ये 100. गुणाकारामध्ये 100. चला मला सांगा दर किती आहे तुमचा? 6.1/4. 6.1/4 म्हणजे 6 × 24, 24 निघाले 25. 25 छेदामध्ये 4 आलं. समय आपल्याला काढायचा आहे रे, किती वर्ष काढायचे? पट किती आहे? 2 पट. 2 वजा 1 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं? 100. इथं एकच राहणार. 25 1 25, 25 चौक 100. 4 आणि 4चा गुणाकार करून टाका. का रे बाबा? हा 4 भागाकाराचा तिकडे गुणाकारात जाईल. 4 चौक आलं 16. किती वर्ष लागतील तुमची? 16 वर्ष. दाम दुप्पट होण्यासाठी लक्षात ठेवा किती वर्ष लागतील? 16 वर्ष लागतील. चलो आगे. 24 रुपये मुद्दलाची दशादशे 8% दराने सरळ व्याजाने किती वर्षात दाम दुप्पट रक्कम होईल? 24 रुपये सोडून तिकडे दाम दुप्पट रक्कम किती वर्षात म्हणले? दर दिलाय तुम्हाला. दर किती? 8% दराने 8 गुणाकारामध्ये. समय काढायचा, समय तसाच लिहा. पट म्हणते तुमचं, पट जे आहे ती 2, 2 वजा 1 गुणाकारामध्ये किती आलं? 100. वर्ष दाम दुपटीवर दिला प्रश्न तुम्हाला, दाम दुपटीवर प्रश्न दिला, समय काढायचा असू द्या म्हणजे मुदत काढायचा असू द्या किंवा दर काढायचा असू द्या, सेम टू सेम वापरायचं, काही चेंज करत बसायचं नाही. इकडे आलं तुमचं 100, 100 हा गुणाकाराचा इकडे येईल भागाकाराला. इकडे आला तुमचा समय बरोबर करे 8 1 8 राहिले 2, 8 2 16 राहिले 4 वरचा 0 दिला पॉईंट 8 45. किती वर्ष लागतील दाम दुप्पट होण्यासाठी? 12.5 वर्ष. 12.5 वर्ष. चला नेक्स्ट क्वेश्चन. दशादशे 12.5 दराने एका रकमेची सरळ व्याजाने किती वर्ष मुदतीत रक्कम तिप्पट होईल म्हणते? तिप्पट रक्कम दर आहे तुमचा 12.5. मुदत तुम्हाला समय काढायचा आहे, पट करायचे तुम्हाला तिप्पट. तिप्पट वजा 1 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं? 100. इकडं आलं तुमचं 200, कारण 2 राहिलं, 2 गुणाकारामध्ये 100, 200 आलं. 200 छेदामध्ये 12.5 आलं. 12.5 इकडे राहिली तुमची मुदत. कळतंय ना रे? चला दशांश चिन्हाचा बॅलन्स सारखा करा. वरती 200 लिहा, खाली एक दशांश चिन्ह, वर एक शून्य वाढवून टाका. खाली आलं 125. 25 5 125, 25 8 200. 80 राहिलं, 80 छेदामध्ये 5. 5 1 5 राहिले 3, 5 30. 12.5 दराने ती रक्कम तिप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? 16 वर्ष लागतील. 16 वर्ष. आलं का? चेक करून घ्या. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. नेक्स्ट क्वेश्चन. 8,000 रुपये मुद्दलाची सरळ व्याजाने दशादशे 20 दराने चौपट होण्यास किती वर्ष लागतील? दर आहे तुमचा 20. समय तुम्हाला मुदत काढायचे, वर्ष काढायचे तसंच ठेवलं. 4 पट करायचे, 4 वजा 1 गुणाकारामध्ये करायचं 100. मी सांगितले पट्टीवर प्रश्न आल्यानंतर तुम्ही रकमेला हातच लावायचा नाही, बघायचं सुद्धा ना, लक्षात ठेवा. चला इकडं आलं तुमचं 3 वजाबाकी केली, 300 आलं.
300 छेदामध्ये 20 आलं तुमचं. इकडं आला तुमचा समय. 0 0 कॅन्सल. 2 जर 30 ला भागलं किती आलं? 15 वर्ष लागतील. ती रक्कम 4 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील तुमची? 20 वर्ष 15 वर्ष लागतील. नेक्स्ट क्वेश्चन. सरळ व्याजाने एका रकमेची दाम दुप्पट होण्यास 12.5 वर्ष लागतात, तर त्याच रकमेची त्याच दराने चौपट रक्कम होण्यासाठी किती वर्ष लागतील असं म्हटलेलं आहे. चला, तर काय करायचं ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल, लक्षात ठेवा, एका रकमेची एवढी पट होण्यासाठी एवढं वर्ष लागतात, तर त्याच रकमेची त्याच दराने चौपट होण्यासाठी किती वर्ष लागतील. तर मगा सांगितली ट्रिक जी आहे, लक्षात ठेवा. कुठली सांगितली होती मगा ट्रिक तुम्हाला? इथं लिहिलता मी दर, गुणाकारामध्ये समय, बरोबर आहे का रे? पट वजा 1 गुणाकारामध्ये 100. ही ट्रिक जी सांगितली होती, ही ट्रिक तुम्ही डबलदा वापरू शकता. म्हणजे ह्या तुमचा दर काढायचा, कारण त्याच दरानं म्हणते, आणि पुन्हा तुम्ही ते कालावधी काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण डबल कुटाणा करण्यापेक्षा अजून एक तुम्हाला ट्रिक सांगतो, लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं? T1 छेदामध्ये T2 बरोबर N1 मायनस N छेदामध्ये N2 मायनस N. हे लक्षात ठेवायचं. N म्हणजे पट, N म्हणजे पट लक्षात ठेवायचं. T म्हणजे कालावधी, T म्हणजे कालावधी म्हणजे मुदत, आणि N म्हणजे पट, N म्हणजे पट. टाका चला. T1 म्हणजेच लक्षात ठेवा, एका रकमेची दाम दुप्पट होण्यासाठी 12.5 वर्ष लागतात. पहिलं वर्ष आहे 12.5, बरोबर का? छेदामध्ये किती वर्ष लागतील? दुसरं वर्ष 1 मानायचं तुम्हाला, किंवा T2 हाय असं ठेवायचं तुम्हाला. T2 हाय असा ठेवला. मग 12.5 लक्षात वर्ष लागतात काय होण्यासाठी? दाम दुप्पट होण्यासाठी. म्हणजे पहिली पट आहे 2 पट, याचा अर्थ 2 वजा 1 केलं छेदामध्ये. दुसरी पट किती आहे? तुम्हाला चौपट रक्कम करायची, 4 वजा 1 केलं. कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. हिथं राहिले तुमचे 1, हिथं राहिले तुमचे 3, बरोबर करे? क्रॉस मध्ये गुणाकार केला, 12.5 गुणाकारामध्ये 3, बरोबर आलं तुमचा T2. 3 5 15, हातच्याला 1, 3 2 6, 6 1 7, 3 2 6, 6 1 7, 3 1 3, 1 दशांशाने डावीकडे ते डावीकडे चला. तीच रक्कम त्याच दराने, लक्षात ठेवा, चौपट होण्यासाठी किती वर्ष लागतील? 37.5 वर्ष लागतील. 5 वर्ष, 37.5 वर्ष. चला, क्लिअर का? नेक्स्ट क्वेश्चन. सरळ व्याजाने एका रकमेची दाम दुप्पट होण्यास 6 वर्ष लागतात. बघा, एका रकमेची दाम दुप्पट व्हायचे 6 वर्ष. म्हणजे पहिला T1 जो आला तो T1 आला 6, T2 काढायचं आपल्याला, बरोबर करे? पहिला किती पट आहे? 2, 2 वजा 1, पुन्हा किती पट करायचंय? 5, 5 वजा 1 आलं तुमचं. 6 छेदामध्ये T2 आला, बरोबर. इथं आलं 1 छेदामध्ये आलं 4, क्रॉस गुणाकार केला, 6 चौक आलं 24, क्रॉस गुणाकार केला, आला तुमचा T2. तीच रक्कम त्याच दराने 5 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? 24 वर्ष लागतील. 24 वर्ष. चला, आलं का बघा? 24 वर्ष. चलो आगे. सरळ व्याजाने एका रकमेची दाम दुप्पट होण्यास 8 वर्ष लागतात. T1 आला 8 छेदामध्ये तुम्हाला रक्कम किती वर्ष लागतील? म्हणजे T2 काढायचा आहे तुम्हाला, बरोबर. पहिली पट किती आहे तुमची? दाम दुप्पट आहे, दुप्पट 2 वजा 1 छेदामध्ये, पुन्हा किती पट करायचे? 4, 4 वजा 1, 8 छेदामध्ये T2 लिहिला, बरोबर. 2 वजा 1 1 आला, 4 मधून 1 गेला 3, क्रॉस मध्ये गुणाकार, 8 त्रिक आलं 24. तीच रक्कम त्याच दराने 4 पट करण्यासाठी किती वर्ष लागतील? 24 वर्ष लागतील. चला, क्लिअर का? 24 वर्ष लागतील. नेक्स्ट क्वेश्चन. थँक्यू. चला, क्लिअर का रे बाबा? क्लिअर का? पूर्ण लक्षात ठेवा, टॉपिक मी इथं शिकवलेला आहे. पूर्ण सरळ व्याज लक्षात ठेवा. म्हणजे जेवढं जेवढं मला IMP वाटतं ते मी सगळं घेतलेलं आहे. टॉपिक तर खूप मोठा असतो, ठीक आहे, लगेच होणं शक्य नाही. 2 लेक्चरमध्ये मी सरळ व्याज व्यवस्थित घेण्याचा प्रयत्न केला. 2 लेक्चर व्यवस्थित बघा, जेणेकरून लक्षात ठेवा सरळ व्याजाचा तुमचा एकही मार्क जाणार नाही. ठीक आहे, आजचा बघा आपण इथं समय पूर्ण प्रकरण झालेलं आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघूया, किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया चक्रवाढ व्याज म्हणजे CI कंपाऊंड इंटरेस्ट. ठीक आहे, आजचा बघा आपण इथं समय राहिलेलं बघा आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. तोपर्यंत धन्यवाद.